तर बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। या संदर्भात रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आगमन आता नागपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। त्याचा काय समजा लाखोच्या हजारोच्या संख्येचे शेतकरी दाखल झाले आहेत। शेतकरी नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाले। काय भूमिका असतात? शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। संतापाची आणि असंतोषाची भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि हा असंतोष कुठेतरी बाहेर काढणं अपेक्षित होतं। त्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्याचं काम बच्चू कडू साहेबांनी केलेलं आहे। आज नागपूरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी जमत आहेत। प्रचंड ट्रॅक्टर आणि गाड्या घेऊन लोक स्वखर्चाने या ठिकाणी आलेले आहेत। आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की जे कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण करा। सोयाबीन कापसाचा भाव फरक जो द्यायला पाहिजे तो ताबडतोब आम्हाला द्या। त्याचबरोबरीनं मच्छीमारांच्या मागण्या, मेंढपाळांच्या मागण्या, ज्या काही अशा इतर मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं सरकारनं कार्यवाही करावी आणि शेतकरी तिथून न हटण्याच्या मूडमध्ये आहे। तर या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय सरकारने घेतला पाहिजे, अन्यथा सरकारला मागात पडेल। काल नांदेडला एका शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली, तिथून पुढे शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या, शेतकऱ्याच्या पोरांनी तर नवल नका वाटू। राज्य सरकारने आज बैठक बोलवली, मात्र एकही शेतकरी नेत्याने या ठिकाणी एकही शेतकरी नेत्याने उपस्थित लावले काय सांगा? मला तर व्यक्तिशः निमंत्रण नव्हतंच बैठकीचं, त्याच्यामुळे माझा जाण्याचा प्रश्नच नाही। पण इतरही शेतकरी नेत्यांनी का जावं? आज आंदोलनाचा दिवस आहे। आज महाएल्गार सभा नागपूरमध्ये सगळा शेतकरी एकवटतो आहे आणि आजच्या दिवशी कसं जाईल? कोण जातीच्या धर्माच्या नावावर उभे केलेल्या आंदोलनाला सरकार भेटायला आंदोलनाच्या ठिकाणी जातं। मग शेतकऱ्यांच्या आंदोलन जिथं होणार आहे त्या ठिकाणी सरकारमधल्या लोकांना चर्चेला जायला काय अडचण आहे? मुंबईत बैठक घ्यायची तर नागपुरात बैठक घ्या, काय अडचण आहे? पण जर आमचं तर त्याच्या पलीकडे म्हणणं असं आहे की आम्हाला मान सन्मान पण नको, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करा, GR काढा, आमची बैठक लावा, असं पण आमचं म्हणणं नाही। 5 मासाचा अल्टिमेट दिलं होतं, 5 मासाचा निर्णय घेतला तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर असे दिली। बरोबर आहे, त्यात काय चूक आहे? रामगिरी बंगला आमच्या कष्टातून उभा राहिलाय, आमच्या शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलाय, टॅक्सपेअरच्या पैशातून उभा राहिलाय। त्या रामगिरी बंगल्यावर जाणं हा आमचा हक्क आहे, अधिकार आहे। त्यामुळे तिथं जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही। यांच्या ताटातला अन्नाचा कण आणि कण आमच्या बापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे। त्यामुळे वर्षावर जाणं काय, रामगिरीवर जाणं काय, तो आमचा अधिकार आहे। तिथं जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही। आमच्या महिनाभराच्या जेवणाची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करावी, नाही तर नागपूरमधल्या लोकांनी करावी, पण आम्ही तिथून हटणार नाही, अशी आमची भूमिका आहे। पंजाबच्या आंदोलनाने जसं मी म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं, तसं या राज्याच्या सरकारनं नागपुरातलं आंदोलन झुकवेल। आता काय भूमिका असणार? आक्रमक भूमिका असणार आहे। महात्मा गांधीच्या मार्गाने ऐकलं नाही तर भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ। निश्चितच महात्मा गांधीच्या मार्गाने ऐकलं नाही तर भगतसिंगच्या मार्गाने जाऊ, असा जो इशारा आहे शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला। त्यामुळे आता राज्य सरकारच्या वतीने खरंच चर्चेला काही प्रतिनिधी येतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।